छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा. वाल्याचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. एक झाली पाहिजे, वाल्याला बदली झाली पाहिजे. अरे या सरकारचं करायचं एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा. जय शिवराय. आज सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब, त्याचप्रमाणे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना जवळपास मोक्का लावण्यापर्यंत ज्या ज्या संघर्ष योद्ध्यांनी या ठिकाणी संघर्ष केला, अशा सर्व संघर्ष योद्ध्यांचा आज धाराशिव सकल मराठा समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. जवळपास संतोष देशमुख यांच्या मारेकरांना 35 दिवस उलटून गेल्यानंतरही ज्यावेळेस या ठिकाणी प्रशासन जवळपास यशस्वी होत नव्हतं, ते यशस्वी करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब, त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे धस अण्णा असतील, योगेश दीपक केदार असतील, अंजलीताई दमानी असतील, या सर्वांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रयत्न केले. आणि त्याचा परिणाम म्हणजे आज आपण बघताय की संतोष देशमुख यांच्या मारेकरी जे होते त्या जवळपास सर्वच मारेकऱ्यांना या ठिकाणी मोक्का लावण्यात आलेला आहे. एक प्रकारचं यशच आहे. याही परिस्थितीत सरळ कायद्याने हा न्याय देत असतानाच, कायद्याने शिक्षा झाली असताना काही समाजकंटकांनी, मोजक्या वाल्मिक कराडच्या काही गुंड लोकांनी मनोज जरांगे पाटील साहेब आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना जवळपास अन्यायी पद्धतीनं त्यांच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज सकल समाज धाराशिवच्या वतीने या ठिकाणी त्यांना दुग्ध अभिषेक करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आज धाराशिव या ठिकाणी सकल मराठा समाज व सर्व समाज बांधवाच्या वतीने दुग्धाभिषेक घेतलेला आहे. या दुग्धाभिषेक घालण्याचं कारण असं आहे की मागील 4-5 दिवसापूर्वी बीड या ठिकाणी समाजकंटकांनी संतोष देशमुख यांच्या हत्या करून जे मारण्यात आलं, त्या संदर्भात आपले योद्धे काम करत आहेत. त्यांना कसं खाली घालता येईल व त्यांचं त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे लोक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न काही इतर समाजातल्या काही कंटकांनी केलेला आहे. मात्र हे लोक एक योद्ध्यासाठी लढत होते. ज्या संतोष देशमुखनं 3 टर्म सरपंच पद भोगलेलं अशा संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे लोक लढणारे, यांना नीच प्रवृत्तीच्या लोकांनी लघुशंका करून त्यांच्या फोटोवर निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सूर्यावर थुंकण्यासाठी ते थुंका त्यांच्या तोंडावर पडलेला आहे. धाराशिवच्या वतीने आम्ही आज या सर्व संघर्ष योद्ध्यांचं दुग्धाभिषेक घालून त्यांना पवित्र आहेत हे आणखी सिद्ध झालेलं आहे. त्यासाठी आज धाराशिवच्या वतीने या ठिकाणी दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे. जय शिवराय. आज सकल समाज धाराशिव यांच्या वतीने जो पर्यायी ते प्रकार झाला की जे संघर्ष होते मनोज दादा आणि माझे माननीय आमदार सुरेश अण्णा धस, माननीय आमदार संदीप भाई क्षीरसागर, खासदार आपले सोनवणे साहेब, अंजलीताई दमानिया, दीपक भाऊ केदार आणि जितेंद्रजी आव्हाड यांच्या प्रतिमेची जी विटंबना झाली, त्या विटंबनाच्या निषेधार्थ वाल्मिक कराडच्या काही जे समाजकंटक आहेत वाल्मिक कराडचे, त्यांनी त्या प्रतिमेची विटंबना केली. त्या प्रतिमेच्या विटंबनाच्या निषेधार्थ म्हणून सकल समाज धाराशिव
यांच्या वतीने आज ह्या सर्वांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करून आम्ही त्यांच्या विटंबनेचा प्रत्युत्तर दिलेलं आहे. तरी जे संतोष भैया देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली त्यात जे मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड व इतर जे आहेत त्यांना मोक्का लावला सरकारतर्फे, तरी त्यांना लवकरात लवकर हे फास्ट ट्रायल ट्रॅक मध्ये चालवून त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मी धाराशिव सकल समाजातर्फे मागणी करतो.